नमस्कार. हॉटेल गव्हाणे बंधू या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागचा व्हिडिओ आपण बनवला होता की आपण पावसाळ्यामध्ये कोणता व्यवसाय करू शकता. आजचा आपला परत पावसाळ्याविषयीच आपला एक व्हिडिओ आहे. आपण जर घरात बसलो असतो आणि अचानक जर असा मस्तपैकी जर पाऊस चालू झाला तर आपल्या तोंडातून एक शब्द निघतो, यायला भजे झाले पाहिजे. तिकडे पाऊस चालू आणि इकडे गरम गरम भजे, असं तोंडातून आपल्याला निघणारच. आणि जर कधी आपण प्रवासामध्ये असलो तर भजे तर खायची इच्छा होतीच, पण कुठं खाणार? त्याला एक पॉइंट असतो कुठेतरी गावात, कारण की भजे जे असतात त्याचे कुठे पण भेटत नसतात. तर त्याकरता तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. आपल्या जर कधी जागा वगैरे जर कुठं असतील रोडच्या कडीला सिजनेबल, आणि जर तुमचा पुढे व्यवसाय चालला असतो तर तुम्ही तो ठेवू शकता एकदा नाव झाल्यानंतर. पण हायवेवरती जे गिऱ्हाईक असतं ते पुन्हा पुन्हा येत नसतं. चालता चालता जर कधी त्याला असा सुगंध आला, अरे इथं भजे बरं मस्त सुगंध येतो, ती गाडी तिथं ब्रेक मारणारच. 100% ती गाडी थांबणार. काहीतरी वेगळं करायचं आपण. भजे देताना तुम्ही सगळ्यात महत्वाचं जाहिरात महत्वाचं असते. असं लावताना बोर्ड जे असं छोटा नाही लावायचं, थोडासा मोठा लावायचा, काहीतरी वेगळं असं स्पेशल. तुमचं काय दुकानाचं नाव तुम्हाला द्यायचं ते देऊ शकता तुम्ही, काय असेल ते. आता आमचं हॉटेल गव्हाणे बंधू असं मी म्हणू शकतो, गव्हाणे बंधू यांचे स्पेशल कांद्याची भजी, तुमचं तुम्ही नाव देऊ शकता. स्पेशल कांदा भजी, खेकडा भजी, तर लोकांचं ब्रेक लगेच तुम्हाला तिथं लागणार. नाही कांदा तुम्हाला शक्य झाले घोसाळ्याची भजी. घोसाळ्याचे भजी जे ते बऱ्याचशा ठिकाणी भेटत नाही, जवळपास नाहीच आहे ते. हा म्हणजे तुम्हाला इतका उत्तम पर्याय. आता तर मार्केटला घोसाळे 12 महिने भेटतात, त्याच्यामुळे काही अडचण नाहीये. जर तुम्ही कधी स्पेशल घोसाळ्याचे भजी, काही जण त्याला गिलके देखील म्हणतात, ते जर तुम्ही असं बोर्ड लावला तर लोक ऑटोमॅटिक तुमच्याकडे येणार. तुमच्याकडे ऑप्शन अजून भरपूर आहे. तुम्ही बटाटा भजे देखील ठेवू शकता, कांदा बटाटा मिक्स भजे देखील ठेवू शकता. तर इतका सोपा हा व्यवसाय आहे. आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, गॅसचा वापर करूच नका, कारण की ते कटकटीचे काम आहे. घरगुती गॅस आपण व्यवसायामध्ये वापरू शकत नाही. छोटीशी आपली शेगडी भेटतीच आहे, कोळशाची लाकडाची आहे, त्याचा वापर करा. लोकांना ते खूप, आता लोकांना घरगुती खाण्याची सवय लागलेली आहे. ते दिसतानाच असं मस्त दिसतं, ते शेगडी, त्याच्यावर कढई, त्याच्यात कांदा भजे सोडतायत, त्याचा सुगंध, कारण त्याचा सुगंध लांबपर्यंत जातो. सोप्यात सोप्यात त्याला ते 1000 रुपयाच्या आतमध्ये सगळं तुमचा व्यवसाय चालू होतो. तो व्यवसाय जरी तुम्ही चालू केला तर 1000-1500 रुपये तुमचा प्रॉफिट कुठे गेला नाही. 50% पेक्षा जास्त त्याच्यामध्ये प्रॉफिट राहतंय. अवश्य तुम्ही या पावसाळ्याच्या सीझन मध्ये भजीचा व्यवसाय सुरू करा, चांगलं प्रॉफिट राहील. अजून देखील आपण पुढं आपल्याकडे भरपूर आयडिया आहेत की तुम्ही पावसाळ्यामध्ये कोणता व्यवसाय करू शकता. जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ, कमेंट करा, आपल्या प्रतिक्रिया तुम्ही कळवा. आणखीन एक मी तुम्हाला सांगणार आहे, सोप्या सोप्या पद्धतीचा पावसाळ्याचा एक व्हिडिओ टाकणार आहे 3ऱ्या भागामध्ये. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा आणि पुढे शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.